If picture quality is poor, then touch on video. You observe the three dots on right corner. Touch over these three dots. Select quality level as 360p. Today we start the second lesson, mathematical methods. Old name is scalar and vector. आज आपण तुमचं दुसरं लेसन चालू करणार आहोत. सुरुवातीला आपण थोडी वेगळी माहिती पाहणार आहोत. चाकणपासून 12 किलोमीटर अंतरावर असणारी गावे जी आहेत ती राजगुरुनगर, मोशी, सुधुंबरे, शेलपिंपळगाव, पाई इत्यादी. मी म्हणालो मी चाकणपासून निघालो आणि 12 किलोमीटर गेलो. तर मी कुठे जाऊन पोहोचलो सांगा बरं. तुम्ही स्पष्ट सांगू शकत नाही. राजगुरुनगरला गेलो, मोशीला गेलो, आळंदीला गेलो, वडगाव घेनंद गेलो, हे आपल्याला स्पष्ट होत नाही. 12 किलोमीटर तर गेलो, पण कुठे गेलो हे स्पष्ट होत नाही. आता मी प्रश्न थोडासा बदलला. मी चाकणपासून निघालो आणि 12 किलोमीटर पश्चिमेस गेलो. तर सांगा मी कुठं पोहोचलो. बरोबर, चाकणच्या पश्चिमेला सुधुंबरे आहे, म्हणजेच मी सुधुंबरे या गावात जाऊन पोहोचलो हे या ठिकाणी स्पष्ट होतं. इथं 12 किलोमीटर ही झाली तुमची मॅग्नेट्यूड, पश्चिम ही झाली दिशा म्हणजेच डायरेक्शन. म्हणजे मी कुठं जाऊन पोहोचलो हे स्पष्ट होण्यासाठी तुम्हाला मॅग्नेट्यूडची गरज आहे आणि डायरेक्शनचीही गरज आहे. 12 किलोमीटर इज अ मॅग्नेट्यूड, west is a direction. So there are some quantity which required magnitude as well as direction. Those quantities are known as vector quantities. म्हणजे अशा काही क्वांटिटी असतात की ज्यांना मॅग्नेट्यूड बरोबर, किमती बरोबर, दिशेंचीही आवश्यकता असते. त्या क्वांटिटीला म्हटलं तर वेक्टर क्वांटिटी. अशाही काही क्वांटिटी असतात की ज्यांना फक्त मॅग्नेट्यूड असले चालते. उदाहरणार्थ मी किती अंतर गेलो, 12 किलोमीटर. 12 किलोमीटर नुसतं मी म्हटलं 12 किलोमीटर अंतर गेलो, तर मला अंतराची स्पष्ट माहिती होते. 12 किलोमीटर, इथे दिशेची आवश्यकता नाही. मग या केसमध्ये अंतराला म्हटलेलं आहे स्केलर क्वांटिटी, जिचं स्पष्ट माहिती मला 12 किलोमीटर त्या ठिकाणी होते. मी फिजिकल क्वांटिटीचे 2 भागांमध्ये वर्गवारी होते, एक स्केलर क्वांटिटी आणि दुसऱ्या व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी अशा फिजिकल क्वांटिटी विच नीड ओनली मॅग्नेट्यूड फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. म्हणजे याची पूर्ण ज्ञान होण्यासाठी, माहिती होण्यासाठी फक्त मॅग्नेट्यूडची गरज असते. अशा भौतिक राशीला, फिजिकल क्वांटिटीला म्हटलं तर स्केलर क्वांटिटीज. उदाहरणार्थ टाईम. समजा मी म्हणलं की आत्ता घड्याळामध्ये 2 वाजले. 2 वाजले हे मला स्पष्ट होतं की घड्याळात आता 2 वाजले. असं आहे का? मी पूर्वेला पाहिलं घड्याळात 2 वाजले आणि पश्चिमेला पाहिलं असं 5 वाजले. असं होऊ शकेल का? नाही. पण ती कुठल्याही दिशेला असेल तर घड्याळ 2च दाखवणार आहे, 2 वाजलेच दाखवणार आहे. म्हणजे या ठिकाणी टाईम, वेळ ही झाली तुमची स्केलर क्वांटिटी की जिला दिशेची गरज नाही, तिचं ज्ञान तुम्हाला होतं. तसंच मास आहे. समजा मी साखर दुकानातून घेतली, ती होती 6 किलो. 6 किलो साखर होती. मग ती साखर मी घरी आणल्यानंतर काय 5 किलो होणार आहे का? नाही, ती 6च किलो राहणार. जोपर्यंत मी त्यातली काढत नाही तोपर्यंत 6च किलो राहणार आहे. म्हणजे मॅग्नेट्यूड 6 kg हे झालं आहे माझं एक मॅग्नेट्यूड. इथं डायरेक्शनची गरज नव्हती, म्हणून मास ही पण माझी झाली स्केलर क्वांटिटी. असंच टेम्परेचर आहे, टाईम झालंच आहे, वर्क आहे, डेन्सिटी आहे, डिस्टन्स आहेत. हे ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत या सगळ्या स्केलरमध्ये मोडतात. यांना दिशेची आवश्यकता राहत नाही. सम फिजिकल क्वांटिटीज रिक्वायर्ड मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. इथे स्पष्ट माहिती होण्यासाठी मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघांचीही गरज त्या ठिकाणी असते.
अशा क्वांटिटीला म्हणलं जातं व्हेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, फोर्स या झाल्या तुमच्या व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीची आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आपण नेहमीच्या नियमाप्रमाणे करू शकतो. पण व्हेक्टर क्वांटिटीचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे नेहमीच्या नियमाप्रमाणे करता येत नाही, म्हणजेच ऑर्डिनरी लॉज ऑफ अल्जेब्राने करता येत नाही. व्हेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड, सपोज वी से द displacement of a body from P to Q. It can be represented P to Q by arrow. Symbolically represented as PQ and overhead arrow. डोक्यावर arrow या ठिकाणी दाखवला जातो. Starting point P is called as the tail of vector and end point is called as the head of the vector. Vector A can be represented as A bar or just A dash, read as A bar. मॅग्निट्यूड ऑफ ए म्हणजे याची फक्त किंमत दाखवायची असेल, दिशेची गरज नसेल, इट कॅन बी रिटर्न ॲज 2 वर्टिकल लाईन ए बार अँड जस्ट रिटर्न ॲज ए. ए म्हणजे त्याच्याली नुसती मॅग्निट्यूड. दोघांमध्ये डिफरन्स थोडासा दिलेला आहे. स्केलर म्हणजे काय आणि व्हेक्टर म्हणजे काय. स्केलरला फक्त मॅग्निट्यूड आहे, व्हेक्टरला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन आहे. स्केलर ओबेज सिम्पल लॉ ऑफ अल्जेब्रा. Vector does not obey simple law of algebra. Scalar changes if magnitude change. Vector changes if magnitude change or direction change or both change. म्हणजे वेक्टर दोन गोष्टीवर अवलंबून, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. नुसती मॅग्निट्यूड बदलली तरी वेक्टर बदलणार आहे, नुसती दिशा बदलली तरी वेक्टर बदलणार आहे, किंवा दोन्ही बदललं तरी बदलणार. आता वेक्टरचे काही टाईप्स आहेत. इक्वल वेक्टर्स, वेक्टर्स हॅव्हिंग अ सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. ज्या वेक्टरची दिशा सारखी आहे आणि मॅग्निट्यूडही सारखी आहे त्यांना म्हणतात इक्वल वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. ज्यांची किंमत सारखी आहे पण दिशा अपोजिट असेल त्यांना म्हणलं जातं निगेटिव्ह वेक्टर. रिझल्टंट वेक्टर, रिझल्टंट ऑफ 2 or more vector is a single vector which produces the same effect as that of produced by all the वेक्टर. समजा मी एक वस्तू इकडं ओढली, इथे एक वस्तू आहे माझी, इकडे एक फोर्स लावला एका माणसाने, समजा पीनी इकडं ओढलं, क्यूनी इकडं ओढलं, तर ही वस्तू कुठं जाईल. हा ऑब्जेक्ट ज्याला म्हणतो आपण, हा ऑब्जेक्ट या दिशेला जाईल, मूव या डायरेक्शनला होईल. हिला म्हणलं तर रिझल्टंट ऑफ दीज टू, या दोघांचा या ठिकाणी असणारा रिझल्टंट. युनिट वेक्टर, युनिट म्हणजेच 1. A vector having unit magnitude is called as unit vector. ज्या वेक्टरची किंमत 1 येते त्याला म्हणलं जातं युनिट वेक्टर. मॅग्निट्यूड किती पाहिजे तुम्हाला, मॅग्निट्यूड मस्ट बी 1. मग हा काढतात कसा, अ वेक्टर डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कॅन बी रिटन ॲज ए रेज टू कॅप. त्याला म्हणलं तर कॅप, असं दाखवतो कॅप. युनिट वेक्टर ऑफ ए बार विच इज इक्वल टू ए कॅप और स्मॉल ए कॅप इज इक्वल टू ए बार डिवाइड बाय इट्स मॅग्निट्यूड. तो वेक्टर भागिले त्याची किंमत केली तर आपल्याला मिळतो युनिट वेक्टर. हा फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा आहे, प्रॉब्लेम सोडवताना लागणार. मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर इज ऑलवेज युनिट. युनिट म्हणजे 1 असते, 1 असते. इट इज यूज टू रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ वेक्टर. वेक्टरची दिशा दाखवण्यासाठी या युनिट वेक्टरचा वापर केला जातो. युनिट वेक्टर्स इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय झेड कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज. एक्स वाय झेडच्या दिशेला जे असणारे युनिट वेक्टर जे आहेत ते रिप्रेझेंट केले जातात ए आय कॅप, जे कॅप और के कॅप. या पद्धतीने एक्स ॲक्सिस भोवती आय कॅप, वाय भोवती जे कॅप आणि झेड भोवती के कॅप. मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर आय कॅप is into vertical lines called as modulus of I cap is equal to 1. आणि युनिट आहे म्हणून त्याची मॅग्निट्यूड 1 असेल.
युनिट वेक्टर ऑफ जे कॅप, जे कॅपची युनिट वेक्टर काय येईल? मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप इज 1. मॅग्निट्यूड ऑफ के कॅप इज अगेन 1. I cap is equal to x bar divided by modulus of x bar. J cap is equal to y bar divided by modulus of y bar. Similarly, K cap. एक example दिलेलं. A bar is equal to 5 I cap. Magnitude of A bar is 5 and its direction is along positive x axis. दुसरं दिलेलं. A bar is equal to minus 6j. Magnitude of A bar is 6 and its direction is negative y axis. कारण की मायनस साइन आहे म्हणून जे खाली गेलं. इट इज निगेटिव्ह y axis. पोझिशन वेक्टर. आता ही नवीन एक पद्धत आहे. अ वेक्टर which gives the position of a particle at a point with respect to the origin. ओरिजिन पासून हा पार्टिकल कुठं आहे हे सांगणारा जो वेक्टर असतो त्याला म्हणतात पोझिशन. समजा हे तुमचं एक्स वाय झेड ॲक्स आहे, इथं 0 आहे, इकडे एक्स आहे, इकडे वाय आहे आणि पॉईंट पी इथं आहे. तर ह्या ओरिजिनपासून या पी पर्यंत दाखवणारा हा जो वेक्टर येतो त्याला म्हणलं जातं पोझिशन वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे ज्याची मॅग्निट्यूड 1 येते त्याला आपण म्हणतो युनिट. पण असे काही वेक्टर असते की ज्याची मॅग्निट्यूड 0 येते. ज्यांची मॅग्निट्यूड 0 येते, 0 येते, त्यांना म्हणलं जातं नल वेक्टर. अ वेक्टर हॅव्हिंग 0 मॅग्निट्यूड विथ पर्टिक्युलर डायरेक्शन रिप्रेझेंटेड ॲज 0 बार. 0 बारने इथे दाखवले जातात. कॉल्ड ॲज नल वेक्टर और 0 वेक्टर. Velocity vector of a stationary particle is a 0 vector. म्हणजे एखादा पार्टिकल स्थिर आहे, इथंच उभं आहे, तो हलत नाही, काय नाही, त्याची व्हेलॉसिटी काय असते? 0 येणार आहे, कारण त्याला वेग नाही आहे. इफ अ पार्टिकल मूव्स विथ युनिफॉर्म वेलॉसिटी देन इट्स ॲक्सलरेशन इज 0. म्हणजे ॲक्सलरेशन हा वेक्टर जो असतो त्याचा 0. युनिफॉर्म वेलॉसिटी बदल नाही. स्थिर व्हेलॉसिटीने जर वस्तू चालली असेल, समजा माझी गाडी चालली 50 किलोमीटर पर आवर, 50चं 51 होत नाही, 39 होत नाही, कॉन्स्टंट 50 राहत असेल, त्या केसमध्ये ॲक्सलरेशन तुमचं 0 असतं. सर्कल विथ 0 रेडियस म्हणजे सर्कल आहे पण रेडियस 0 म्हणजे डॉट आला तुमचा, रेडियस 0 असेल म्हणजे तुमचा रेडियस वेक्टर त्या ठिकाणी आला 0. वेक्टर ऑफ सम टाईप सेम टाइप्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्ट. एकाच टाईपचे वेक्टर ॲडेड करता येतात किंवा सबट्रॅक्ट करता येतात. वेक्टर्स. इफ 2 वेक्टर्स आर ॲक्टिंग अलॉंग द सेम डायरेक्शन दे गेट ॲडेड. आता बघा ए बार या दिशेला आहे, बी बारही ह्या दिशेला आहे, त्यांचा रिझल्टंट काढला तर ए बार प्लस बी बार. एखाद्या वस्तूवर हे दोन्ही एका दिशेला लागले तर त्यांचं रिझल्टंट मिळतो ए बार प्लस बी बार. Velocity vector v1 bar and v2 bar can be added to give the resultant v bar is equal to v1 bar plus v2 bar. Similarly, forces f1 bar and f2 bar can be added, give the resultant f bar is equal to f1 bar plus f2 bar. Addition of two vector must be a vector, therefore we need to define नल वेक्टर. 2 वेक्टरचं ॲडिशन केले की आपल्याला नेहमी वेक्टरच मिळतो. मग आता ए बार मायनस ए बार हे काय होईल? 0 होईल. तर 0 बार दाखवून त्यासाठी गरजेचं आहे. इट इज यूज टू रिप्रेझेंट अ सर्कल विथ 0 रेडियस. सबट्रॅक्शन. जर आता दिशा वेगवेगळी असेल तर सबट्रॅक्शन केले जाते. ए बार इकडं आहे, बी बार इकडं आहे, तर ए बार मायनस बी बार. If 2 vectors are acting along the same line but opposite in direction, then they get subtracted. मग ते तुमचे सबट्रॅक्ट होतात. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर इज अ डायरेक्शन ऑफ लार्जर वेक्टर. जो मोठा असेल त्या दिशेला ते
राहते, छोटा असेल त्या दिशेला राहत नाही. And last third point, if the vectors are not along the same direction or opposite direction, then addition of vector is done by using the following method. म्हणजे एक वेक्टर इकडं आहे, दुसरा वेक्टर या दिशेला आहे, तर याची ॲडिशन आपण वर कशी करायची ते पाहिलं. एक या दिशेला आहे, एक या दिशेला आहे, अपोजिट आहे पण एकाच लाईनवर आहे, तर त्यांची सबट्रॅक्शन कशी करायची हे पाहिलं. पण एखादा वेक्टर असा आहे आणि एखादा वेक्टर असा आहे, तर मग मात्र रिझल्टंट कसा काढतात हे काढण्यासाठी या खालच्या मेथड्स आहेत. काल आपण ॲडिशन सबट्रॅक्शन पाहिलं होतं. टुडे वी सी द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. Law says that if two vectors are represented in magnitude and direction by two sides of a triangle taken in order, then resultant is represented in a magnitude and direction by the third side of the triangle drawn from the starting point of the first vector to the end point of the second vector. If two vectors are represented in magnitude and direction by two sides of a triangle. म्हणजे हा ट्रायंगल आहे बघा, आता या ट्रायंगलच्या दोन बाजूला दोन वेक्टर आहे, ए आहे आणि बी बार आहे. टेकन इन ऑर्डर म्हणजे ए संपल्यानंतर बी चालू होत, म्हणून ऑर्डर शब्द महत्त्वाचा आहे. टेकन इन ऑर्डर, देन रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द थर्ड साईड. रिझल्टंट कोण सांगतं, ही तिसरी साईड, थर्ड साईड सांगते. Drawn from the starting point of first vector, हे पहिल्या वेक्टरचं इथं स्टार्टिंग पॉईंट आहे, अँड टू दी एंड पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर. सेकंड वेक्टरचा एंड इथं आहे, म्हणजे पहिल्याचं स्टार्टिंग आणि दुसऱ्याचा एंड यांना जोडणारा जो वेक्टर काढला होतो त्याला म्हणलं जातं रिझल्टंट वेक्टर. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. परत एकदा मी काढून दाखवतो. समजा हा एक साईड ट्रायंगलची आहे, ज्याला ए बार म्हटलं आहे. दुसरी साईड जी आहे ती आहे तुमची बी बार. ही ए जिथं संपते तिथून बी चालू होतो. आणि आता रिझल्टंट कसा येईल, तर पहिल्याचा सुरुवात आणि दुसऱ्याचा शेवट यांना जोडणारा जो वेक्टर असेल त्याला म्हटलं जातं रिझल्टंट वेक्टर आर बार, आणि तो असतो ए बार प्लस बी बार. मी याचाच वापर थोडा पुढं केला गेला, ज्याला म्हणलं होतं लॉ ऑफ पॉलिगॉन.